सर्वांना जय भीम. तर हा व्हिडिओ माझ्या सर्व बांधवांनी जास्तीत जास्त शेअर करावा आणि जास्तीत जास्त भीमसैनिकापर्यंत पोहोचवावा. विषय काय झाला आहे, धर्माच्या नावाखाली आता आपल्या लोकांना टार्गेट केलं जाते आणि आपल्याला टार्गेट करणारे हे हिंदू मातंग आपले बांधव आहेत आणि हेच लोक आपल्याला टार्गेट करतात. त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवतो. एक भडवा आहे सचिन गायकवाड नावाचा, त्याचा इन्स्टावर अकाउंट आहे बहुजन कट्टा म्हणून. हा नेहमीच आपल्या समाजातील लोकांना भीमटोला द्या, हे लोक भीमटोला देतात, असे बरेच व्हिडिओ बनवतो आणि हा म्हणतो की मी बाबासाहेबांचे हजारो व्हिडिओ बनवले, मी बाबासाहेबांना कधीच चुकीचं काही बोललो नाही. पण हा नेहमीच आपल्या समाजाला टार्गेट करतो आणि ह्याला मी तेच सांगत होतो की बाबा तू हिंदू मुस्लिम करतोय, म्हणजे मुसलमानांना नेहमीच टार्गेट करतो. मुस्लिम बांधव याच्यावर कधीच कारवाई करत नाहीत, म्हणून हा माज आल्यासारखं वागतोय आणि ह्याला माहीत नाही की HM करणं म्हणजे हिंदू मुस्लिम करणं हा किती मोठा क्राईम आहे. हा नेहमीच करतो ते. आता हा जर म्हणतो की मी धर्माचं रक्षण करतो किंवा मी धर्माचा ठेकेदार आहे, तर मग पोलिसांनी काय केलं पाहिजे? मग पोलिसांची काय गरज आहे? न्याय व्यवस्थेची काय गरज आहे? न्याय व्यवस्था कशासाठी भारतामध्ये? पहिला हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यावर मी म्हणतो मुस्लिम समाजातील सर्व लोकांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्याला डायरेक्ट HM करतो म्हणून डायरेक्ट कायमचा आत्म्य टाकला पाहिजे. कारण की हा सुधारणारा नाहीये. ह्याचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त धर्मवादी दिसतील. हा जातीवाद नाही करत, पण जातीवाद नक्कीच आमच्यासोबत करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिले त्याचा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर सुद्धा आपण बोलू. विनंती तुला आजमायचं तू आजमावून घे. हिंदू एवढा शंड नाहीये, एवढा शांत नाहीये जसा तू विचार करतोय. फक्त हिंदू विचार करतोय की आमची लढाई त्या जिहाद्यांसोबत आहे. तुझ्या अरे तू हिंदू नाही, तू दलित आहे रे बाबा. आणि तू दलित मध्ये शूद्र आहे, शूद्रामध्ये तू मातंग आहे. सोबत नाहीये. अजून एखाद्या भोजन कट्ट्याला मला एकच सांगायचंय, तू मुसलमानांच्या नादी लागतो, तुला वाटतं तू हिंदू हिंदू करतोय. माझ्या प्रत्येक हिंदू भावांना विनंती, हा गोड बोलून खोड मोडायचा प्रयत्न करतो, पण बाबा कायद्याचा दणका तुला कळेल ना काय असतो, त्यावेळेस तू सुधारशील, 100% सुधारशील. काय झाले माहिती का, आजपर्यंत तुला वाचवणारी लोक लय भेटल्यात म्हणून तुला काय वाटायला लागलं कायदा काहीच करणार नाही. गैरसमज आहे तुझा. हा व्हिडिओ ना आपल्या त्या प्रत्येक सैनिकापर्यंत पोहोचवा ज्यांच्यासोबत आपलं खूप चांगलं नातं आहे. हो, आपण एका परिसरात एका मंडळात आहोत. त्यांना एकच प्रश्न विचारा की सचिन गायकवाडची कोणती व्हिडिओ आहे? 3000 पेक्षा जास्त पोस्ट आहे सोशल मीडियावरती, त्याच्यावर जो एकदाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांबद्दल काही चुकीचं बोललं नाही, चांगलं बोललेले हजारो व्हिडिओ. आता तू आमच्याबद्दलच चुकीचा बोलतो रे, म्हणून तर तुला आम्ही आहे ना सांगायचा प्रयत्न करतो की सुधार, पण तू काय सुधारायलाच तयार नाही. सचिन गायकवाडची एक अशी पोस्ट दाखवा जो आपल्या भीम सैनिकांबद्दल काही चुकीचं बोललं. समाजाच्या नादी नको ना. बरं, हा म्हणतो की एक पोस्ट दाखवाय, ह्याच्या मी अनेक पोस्ट दाखवतो, त्यातली फक्त एकच पोस्ट आहे ना, तो म्हणला दाखव, तर तुला एकच पोस्ट दाखवतो. हे बघ ही पोस्ट. हा दिसतो का माफी मागतानाचा हा डुक्कर? हा आमच्या समाजाला जे नाही ते घाण बोलत होता आणि तू म्हणतो की ह्याला भीमटोला दिला, चुकीचं केलं, तुम्ही लोक भीमटोला जसं देता तसं तुम्हाला आम्ही लोक पण मारू, हे अशी तुझी भाषा होती. तू एक पोस्ट दाखव म्हणला ना, तुझी एक पोस्ट दाखवली मी. आता पुढे बघू तू काय गरळ बघतोय. मी खूप चांगल्या पद्धतीने याच्या आधी बी सांगितलंय, तर मला असं वाटतंय की लातो की बातो से मानते नाही त्यातली गत आहे. तू आधीच शूद्र आहे म्हणजे तुलाही माहिती होत आहे. पण काय माहिती का, आर्टिकल 15चं मला उल्लंघन नाही करायचं. मग सचिन गायकवाडला टार्गेट केलं जातं, त्याच्यावरती खोटी बदनामी टाकली, खोटा आरोप. अरे बदनामी नाही, तू नालायक नीचच आहेस. बदनामी करायचा काही संबंध नाहीये. तू धर्मद्रोही आहे. तू हिंदू मुस्लिम करून करून धर्मवाद करतोय. लावला जातो दाखव एखादी पोस्ट असेल तर. एखादी पोस्ट समजून घे, जाणून घे. अरे तुझ्या लई पोस्ट आहेत रे बाबा, एक पोस्ट नाहीये. बरं ते कायदेशीर होणार आहे, त्याच्यामुळे मी काही तुला बोलणार नाही. आणि मगच आमच्या नादी लाग. तर तुला असं वाटत असेल की तुला कोणीच काय करणार नाही, तर ह्या गैरसमजात नको राहू. म्हणजे जाणून घेऊन पडत त्याला टार्गेट केलं जातं का? कारण की सचिन गायकवाड बद्दल बोलतोय, सचिन गायकवाड त्या जिहाद्यांबद्दल बोलतोय, जो भारत त्याचे तुकडे होते देशाला असा नारा लावतो. सचिन गायकवाड हत्येच्या विरोधात बोलतो, सचिन गायकवाड लँड जिहादबद्दल बोलतो. मग सचिन गायकवाडला ह्या जाळ्यामध्ये का अडकवले जाते? का त्याचं कार्य अडकवलं जाते? का त्याला दबाव? अरे कायदा आहे ना बाबा. तू कोण आहे? तू कोण आहे? मी तुला पहिल्यापासून तेच सांगत आलोय. तू आहे तरी कोण? कायद्यापेक्षा मोठा गेला का तू? सचिन गायकवाड म्हणे याच्यासाठी भांडतोय, सचिन गायकवाड म्हणे त्यासाठी भांडतोय, म्हणजे कायद्यापेक्षा तू मोठा आहे का? म्हणजे तुला मानलं पाहिजे का लोकांनी? गैरसमजत नको राहू. कायदा तुझा बाप आहे आणि कायदा या भारताचा बाप आहे. कायद्याशिवाय काही चालणार नाही या भारतामध्ये.
त्या जिहाद्याला जमत नाही म्हणून काही लोकांना हाताशी घेतात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी. हे माझ्या कोणता जिहादी आम्हाला हाताशी धरू शकत नाही, आम्हाला विकत घेऊ शकत नाही. हे तुझे फालतूक विचार तुझ्यापर्यंत ठेव. तू हिंदू करतो बाबा, कर ना, पण तू दलित आहे रे बाबा. दलित करत जा रे, आम्हाला बी चांगलं वाटेल, बाकीचे दलित खुश होतील तुझ्यावर. हिंदू बांधवांना विनंती करतोय, हा जो नमुना आहे ना, याने प्रत्येक वेळा मला फोन करून धमकी दिली. याचा एक कॉल होता की सचिन गायकवाड तुझ्या आईला ना 25, हा त्याचा शब्द होता, त्याला विचारा. त्याने ज्या फोन अरे भडव्या, तुला फोन करायच्या लायकीचा आहे का तू? कुणाचा तरी नंबर टाकतोय आणि तू म्हणतोय की मी तुला फोन केला. ते रेकॉर्डिंग दाखव, माझा आवाज दाखव, मी ऐका ते सांग. काय छपरीगिरी सोशल मीडियावर करतो? तुझी लायकी आहे का मी तुला फोन करावी? तुझ्यासारख्या छपरीला मी फोन करल आणि मी तुला धमकी देईल? मी कुणाला धमकी देत नाही. माझ्याकडे कायदा आहे, बाबासाहेबांनी दिलेलं कलम आहे, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे. मी त्या संविधानाने काम करतो. मी कारवाई करेल तुझ्यावर. मी तुला धमकी कशाला देऊ? तुझ्यासारख्या छपरीला धमकी द्यायला मला काय अक्कल नाही का? तुला काय म्हणून धमकी देऊ? तुला डायरेक्ट पोलिसाला सांगून मी आणायला लावल इकडं, आणि तेच होणार आहे आता. कॉल केला हे त्याचे शब्द होते. हा तोच आहे जो मेसेज करून मला शिव्या घालत होता. हा तोच आहे. आधी याने कमेंट, अरे बाबा, तुला मेसेज पण आहे ना, माझ्या मॅनेजरने केला होता. त्यालाही म्हणलो मी कशाला केला तुझ्यासारख्या छपरीला मेसेज? बरं केला, त्यात काय रे वाईट नाही बोललो तो तुला, तू त्याला ऐकीच आहे म्हणून तुला तेवढी तरी त्याने एक शिवी दिली. त्यात काही वाईट बांधून घ्यायची गरज नाही तुला, तू त्याच्यापेक्षा निच्चाड आहे. बरं पुढे बी ऐकू आता. बॉक्समध्ये लॉक करून ठेवलंय, याच्यामध्ये तेवढी हिंमत नाही. हा ज्या पद्धतीने बोलतोय ना, अरे भाऊ, माझ्या तेवढी हिंमत आहे. तू आहे ना, तुझ्या घरचा ऍड्रेस दे, तिथे येऊन दाखवतो तुला. तू काय सांगायला लागला हिंमतीची भाषा? तू भीमसेनी संघ करतो? अरे भाऊ, या महाराष्ट्रात नाही, तू भारतामध्ये मला कुठेही बोलव, मी तिथे यायला तयार आहे. ज्याला कर नसतो ना त्याला डर नसतो. आणि तू छपरी मला सांगतोय, तुला घाबरायचंय, मला नाही घाबरायचं कुणाला. मी आजही चॅलेंज करतो, ज्या दिवशी तू माझी हत्या करायला येईल ना, तर तू हत्या करायला येईल. तू तुझी लायकी करे मी तुला मारावं एवढी? कायदा आहे बाबासाहेबांचा, संविधान जो शिक्षा देईल ना ती शिक्षा तुला होईल. मी कोण आहे तुला मारणार? माझ्या त्या बाकी सैनिकांना लोक मजा आणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील, कारण की तू फक्त घरामध्ये बसून व्हिडिओ बनवतो. तू खरं घर नाहीये, माझं ऑफिस आहे. बरं, तुझ्यासारख्या छपरीला सांगण्यात पण काय अर्थ नाही. काही नाही वेगळं, पण याला गुन्हे त्यांच्यावर दाखल होतो. धनगर बांधवाचं सुद्धा तेच झालं. आता तुझा काय संबंध आहे का धनगर बांधवांशी? तू मातंग आहे, तू मातंगाबद्दल बोल ना, पण तू एकटा छपरी आहे रे. तुला काय घाण सवय लागली? धर्माच्या नावाखाली प्रत्येक समाजातल्या लोकांना हळूच काहीतरी बोलायचं आणि त्यांना उपसवायचं, हे तुझ्यामध्ये आहे ना लय घाण सवय. आणि असंख्य वेळेस हा जो हरामखोर जो कोणी असेल, जेव्हा जो महापुरुषांची बदनामी करतो, चुकीचं बोलतो, बाबासाहेबांबद्दल चुकीचं बोलतो, हिंदू देवीदेवतांबद्दल चुकीचं बोलतो, शिवरायांबद्दल चुकीचं बोलतो, त्याला मारलंच पाहिजे. त्याच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले. म्हणजे त्यांना मारणं हे तुझ्यासाठी चांगलं आहे. म्हणजे कायदा हातात घ्या तू सांगतो, आणि ज्या वेळेस भीमसैनिक तुला काहीतरी करतील तर कायदा चुकीचा आहे, आम्ही चुकीचे आहे. बरोबर आहे भाऊ, तुझं काही चुकत नाही. पण काही विनाकारण तू खोटे जर गुन्हे दाखल करत असशील ना, खोटे आरोप लावत असशील ना, अरे बाबा, पोलिस काही वेडे नाहीत रे दादा, ते बी शिकलेले असतात, सुशिक्षित असतात. मी सुद्धा काय अडाणी वाटतो का तुला की बाबा खोटे गुन्हे दाखल करायला? आणि खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला पोलिस काय वेडे आहेत का? काहीतरी कसं बोलत असतो रे तू? तुला काय झालं माहिती का? तू बराळायची सवय लागली तुला. बोल तू तर खरंच तुझ्या ह्या एका व्हिडिओमुळे काय होईल माहितीये, बाकीचा हिंदू समाज रस्त्यावर तुटले. तसं तू सांगतोय ना, घेतलं का ह्याने परत हिंदू लोकांना मध्ये? आला हा परत लायकीवर. हा तेच करतो, हा फक्त धर्माला मध्ये घेऊन आपल्या समाजाला, मुस्लिम समाजाला हा टार्गेट करतो. आता हा मला सुद्धा ज्या वेळेस टार्गेट करतोय ना, हा धर्माला मध्ये घेतोय. ऐकायचं, या समाजाला रस्त्यावर उतरा आणि ह्याला मारा, याच्यावरती टोला द्या, याची हत्या करा. त्या हिंदू समाजाने बांगड्या नाही घातल्या. तुझ्या एका कृत्यामुळे कुणी बांगड्या नाही घातल्या, तू बांगड्या घातलेल्या आहेत. तू बांगड्याच घातलेल्या आहेत मित्रा. तू 100% बांगड्या घातल्या. खूप मोठी दंगल घडणार हे तू विसरू नको. कारण की हिंदू समाज पण वाट बघतो की कधीतरी सचिन गायकवाडला कोणतरी मारावं आणि त्यानंतर एक तांडव बघावं. बर, म्हणजे तुला तांडव करायचं आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुझ्यावर स्वतःवर अटॅक व्हावा आणि तुझ्या मते या महाराष्ट्रामध्ये तांडव व्हायला पाहिजे. आम्ही तांडव नाही करणार बाबा, आम्ही कायदेशीर काम करणार. आणि तुझा जो अटॅक बिटॅक म्हणतो ना, ते पोलिसांना सांगतो, आम्हाला नको सांगू. आणि तू बोलून जातोय, पण त्याच्या नंतरचा परिणाम तू कधी विचार करत नाहीस. तुला असं वाटतंय की काय होणार नाही, खूप काय होईल, खूप काय बदल घडेल. कारण की हिंदू समाज हा खरंच शांत आहे, पण जाणीवपूर्वक. कारण की आज आहे ना, आमच्या इथे एकजुटीने जयंती साजरी केली जाते. अरे आम्ही पण भीमाची पोर आहे रे दादा. काय तू सांगायला लागला? आमच्या बापाच्या विरोधामध्ये आहे ना असंख्य लोक होते, असंख्य लोक विद्वान होते, विद्वान. तरी आमचा बाप डगमगला नाही, एकटाच लढला. अरे आज तर आम्ही आहे ना 14 करोड असं म्हणतात, मला वाटतं त्यापेक्षा बी जास्त आहेत भाऊ. आम्ही काही वेडे नाही आहेत.
आम्ही आहे ना अख्ख्या जगाला डोक्यावर घ्यायची आहे ना ताकद ठेवतो. आणि तू सांगायला लागला आम्हाला. आजही आम्ही सगळे सण साजरे करतो. आजही आम्ही अरे ऑफिस तू कॉकटेल आहे, तू दलित आहे, तुला काय सांगायचंय मला? हा, तू नक्की मला काय सांगायचा प्रयत्न करतोय? तू फक्त हे सांगायचा प्रयत्न करतोय की फक्त हिंदूंच्या नावाखाली तू द्वेष कसा करणार आमचा. तू फक्त हेच दाखवतोय की तू हिंदू हिंदू म्हणून तू आमच्यावर येण्याचा प्रयत्न करतोय. असं होणार नाही दादा. आम्ही भीमसैनिक आहे, बाबासाहेबांची अवलादी आहेत. आणि ज्या दिवशी आमच्या अंगाला, आमच्या केसाला जर धक्का लागल ना, सचिन गायकवाड जॉबमध्ये बिझनेसमध्ये आमचे भीम सैनिक बांधव एका थाळीत ठेवतो. आजही प्रत्येक गोष्ट अरे हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालंय रे बाबा. आज आम्हीही मंदिरात जाऊ शकतो. आज आमच्या संघ सुद्धा इतर धर्माचे, इतर जातीचे लोक आहेत ना, जेवण करतात, बसतात, उठतात. ते तू नको सांगू आम्हाला. तू ज्या पद्धतीने टार्गेट करतोय ना माझ्या समाजाला किंवा आम्हाला, हे आम्ही नाही खपवून घेणार सचिन गायकवाड. आणि तुला काय वाटतं? तू जी धमकी देतोय आता सुद्धा मला प्रेमामध्ये, तुझ्या या धमकीला मी काही उत्तर देणार नाही का? तुझ्या या धमकीला सुद्धा मी कायदेशीर उत्तर देणार. तू हिंदू मुस्लिम करता करता तू हिंदू आमच्यावर यायला लागलाय. लक्षात ठेव, तू बुद्धिस्ट करायला लागलाय आता. आणि तुला हे कायदेशीरच तुला निभावावं लागणार सगळं. आणि तू जे सांगतो ना की तुझ्या केसाला धक्का नाही आला, आय बाबा आम्हाला कुणाच्या केसाला धक्का बिक्का लावायचा नाही. आम्ही जे करणार ते कायदेशीर करणार. आणि तुझ्यासारख्या छपरीला मी फोन करावं एवढा तू काय जागीरदार नाही केला. भंगार साल्या कुणाचा तर नंबर टाकतो आणि माझं नाव घेतो का? लायकीत राहा. चल, माझ्या समाजातल्या सर्व भीमसैनिकांना जय भीम, जय संविधान. आणि याच्यावर कारवाई होणारच आहे 100%.